कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सरकार मी अकेले असं की समजा. राहू दे रे धनाजी, तू काय काय करणार आहेस एकटा? हा, जा तू स्वयंपाकाचं बघ, मी हे करते सगळं. जी सरकार. आणि काय रे, तुला किती वेळा सांगायचं सरकार म्हणू नकोस म्हणून? हा, वही सरकार. चुकलं चुकलं. आई ग. काय हो, काय झालं? नाही काय नाही. नाही कसं? काहीतरी चाललंय तुमच्या मनात, बोला. खरं सांगायचं तर जे मनातही नव्हतं ना, ते सगळं घडतंय आता. इतकी वर्ष कुणाला सांगू शकत नव्हतो मी. फक्त टेन्शन होतं, पण आता टेन्शन सगळं निघून गेलंय. तू आल्यापासून असं वाटतंय की आता या घरात फक्त आनंदी आनंद नांदेल. आणि माणसानं किती समजून घेतेस तू. आपल्या घरच्या नोकरांना सुद्धा आपुलकीनं वागवतेस. अहो, ती पण माणसंच आहेत ना आपल्यासारखी. हा, माणसांमध्ये कसला भेद करायचा? हीच माणुसकी नव्हती इतकी वर्ष या घरात. म्हणून तर म्हटलं ना, आता सगळं छान होईल. बरं, मी तुला मदत करू का? मला सुद्धा घालवणार आहेस त्या धनाजी सारखं? अहो काय तुम्ही पण. पाडव्याला आपण असेच हार करायचो, आठवतंय ना? आणि आपला अधिपती आपल्याला फुलं आणून द्यायचा, आणि तो ज्या क्रमाने आपल्याला फुलं आणून द्यायचा त्याच क्रमाने आपण तो हार विणायचो. त्यामुळे आपले हार अगदी वेडे वाकडे असायचे. पण चारू, त्याचमुळं आपल्या घरातले हार हे बाकी सगळ्या घरांपेक्षा वेगळे दिसायचे. आणि तुला आठवतंय, एकदा आपण अधिपतीलाच पकडून त्याला फुलांनी सजवलं होतं. त्याच्या अंगावर सगळीकडे फुलं लावली होती. एक मोरपीस खोचलं होतं त्याच्या केसात. आणि मग फोटोग्राफरला बोलवलं होतं त्याचे फोटो काढायला. आठवतंय? आपला बाळकृष्ण काही फोटोसाठी स्थिर उभाच राहीना. हा, त्याचे किती छान फोटो काढायचे होते आपल्याला. पण हा कधी तुमच्याकडे धावायचा, कधी माझ्याकडे. काही केला त्याचे धड फोटो येईनात. शेवटी तो फोटोग्राफर अगदी वैतागून निघून गेला, आठवतंय ना? काय विचारालो मी तुला? विचारलो, तुझ्या संग बोलालोय. काय पत्ता लागला का नाही? काय आपली माणसं काय कामं करतात, शोधाशोध करतात का? बोंबलत फिरतात नुसती काय? नाही, अजून आई साहेबांचा काहीच पत्ता लागला नाही. असं करून चालणार नाही भाऊ ओंक्या. एवढं लाईटली घेण्याजोगं काम नाही हे. जरा जोर लावला पाहिजे. आई साहेब सापडले पाहिजेत भाऊ ओंक्या. मला बाकी काय माहित नाही. अधिपती, मी तुला सांगू काय, आपल्याला अजून माणसं कामाला लावावी लागतील. ही गोष्ट सोपी नाही की आई साहेब इतके दिवस घराबाहेर आहेत, त्यांचा पत्ता लागत नाहीये. पण आपण काय करूया, ह्या माणसांना सांगूया की तुम्ही अजून माणसं तुमच्या सोबतीला घ्या आणि आई साहेबांना कसं पण करून शोधून काढा. नाही, बरोबर आहे तुझं. असं करूया, काहीच प्रॉब्लेम नाही. बघ, तू पैशाचा काही विचार करू नको. लागतील तेवढे पैसे लागू देत. रात्रंदिवस का, मी तर म्हणतोय बघ, रात्रीची एक वेगळी टीम आणि दिवसाची वेगळी टीम. असं करूया आणि माणसं हुडकू देत आणि आई साहेब सापडू देत. मला बाकी काय माहित नाही. जा बघ जरा काय ते अपडेट घेतील. होय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.